जेव्हा भाजी घरात नसते, जास्त कुठल्या भाज्या अवेलेबल नसतात किंवा उन्हाळ्यामध्ये म्हणा, सहसा हे उन्हाळ्यामध्ये एकदम परफेक्ट अशी भाजी आहे टिफिनसाठी. अजिबात खराब होणार नाही टिफिनसाठी म्हणा किंवा आपल्या आहारामध्ये जरी दररोज आपण ही खाल्लो तरी पण खूप आपल्याला छान असं म्हणजे पौष्टिक पण आहे आणि अगदी बनवायला इझी आणि चव जर म्हणाल तर अप्रतिम अशी चव आहे या भाजीची. चला तर मग सांगते कसं बनवायचं ते. घरातल्या मोजक्या साहित्यात बनणारी ही भाजी आहे. इथं मी 4 ते 5 कांदे, 4 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे 4-5 पानं घेतलेले आहेत आणि लसूण अद्रक पण याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, ते ऑप्शनल आहे खरं तर. आणि ही भाजी अशीच इतकी टेस्टी बनते ना की सगळ्या भाज्या याच्या पुढे फेल आहेत खरं तर. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय केला असालही आणि केला नसाल तर नक्की ट्राय करा. इथं मी आता टोमॅटो जे आहेत, टोमॅटो, कांदा बारीक बारीक चिरून घेणार आहे आणि एकदम म्हणजे आपली जर आजारी असलो किंवा काय झालं तरी आपल्याला ही जर भाजी खाल्लं ना तर वेगळी चव येते, तोंडालाही छान अशी चव लागते या भाजीची. खूप छान ही भाजी बनते आणि झटकीपट होते. त्यामुळे आता इकडे मी बारीक बारीक टोमॅटो जे आहेत ते चिरून घेतलेले आहेत आणि इथं महत्त्वाचं म्हणजे जर लाल तिखटही टाकू शकता. माझ्याकडे ह्या मिरच्या आहेत म्हणून मी टाकत आहे आणि या मिरच्या टाकल्याने तर एक वेगळा स्वाद आलेला होता भाजीला, म्हणून गरम पाण्यामध्ये थोड्याशा या लाल मिरच्या भिजवत ठेवलेल्या आहेत आणि एक अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक अशी त्याची स्मूथ पेस्ट जे असते ते काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इकडे आता कांदा पण चिरून घेते. कांदा लवकर चिरला नाही कारण वास येईल म्हणून कांद्याला. आणि ही कांदा टोमॅटोची जी चटणी किंवा भाजी आहे ती खरंच खूप छान लागते आणि हे म्हणजे ह्या भाजीच्याही खूप साऱ्या आठवणी आहेत. नेहमी म्हणजे कधी कॉलेजला किंवा शाळेत जायचं असेल, टिफिन घेऊन जायचं असेल तर आवर्जून ही कांदा टोमॅटोची चटणीची भाजी माझी आई नेहमी बनवायची आणि खरंच त्याचा स्वाद खूप भारी लागतो. आणि माझ्या इकडे ही सासरी ही भाजी सर्वांना आवडते आणि माझ्या मुलालाही आवडते. ही भाजी ना पोळी, भाकरी, भात कशासोबतही आपण आरामात खाऊ शकतो. ही भाजी असेल तर इतर कुठली म्हणजे आपल्याला ग्रेव्ही, डाळ वगैरे त्याची पण गरज लागणार नाही. इतकी छान ही भाजी बनते. इकडे आता मी सर्व साहित्य चिरून घेतलेलं आहे. कढई ठेवते आणि लगेच गरम कढईमध्ये तेल टाकून आपण बाकीचे लगेच फोडणी देऊन टाकू. पटकन होते ही चिरण्याला आणि याला व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आहे कांदा वगैरे. तेल गरम झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घेते. कढीपत्ता पण टाकायचा आहे. छान तडतडू द्यायचं आहे त्याला. फोडणी आपली मस्त खमंग अशी फोडणी झाली पाहिजे. आणि लसूण आणि थोडंसं मी इथं कोथिंबीर आणि लसणाची माझ्याकडे पेस्ट होती ते टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कढीपत्ता टाकते. कांदाही छान भाजून घ्यायचा आहे. एकदम म्हणजे कांदा जर कच्चा राहिला तर ह्या भाजीची सर्व चव जाईल. त्यामुळे कांदा जो आहे तो आपल्याला एकदम म्हणजे छान मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जास्त करपवायचा पण नाही आणि जास्ती कच्चाही ठेवायचा नाही. या भाजीची जर खरी चव घ्यायची असेल तर कांदा व्यवस्थित भाजला गेल्यानंतरच ह्या भाजीची चव येणार आहे. आणि इथं कांदा व्यवस्थित आणि लवकर छान भाजावा आणि खाली चिटकू नये यासाठी मी नेहमी मीठ टाकते अगोदर. याच्याने खरंच कांदा अजिबात खाली चिटकत नाही आणि कांदा लवकर परतलाही जातो म्हणजे भाजलाही जातो आणि कांदा जो आहे तो एकदम क्रंची न राहता मऊ म्हणजे त्याचा जे स्वाद आहे ते स्वाद कांदा व्यवस्थित छान सोडतो असं. त्याच्यामुळे मीठ आवर्जून अगोदर टाका आणि त्यानंतर ही जी मी पेस्ट बनवलेली होती ती पण त्याच्यामध्ये टाकते कारण ती पेस्टही आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे लाल मिरचीची. आणि त्यानंतर हळद, मीठ, बाकीचे जे मसाले आहेत जे आपण नेहमी टाकतो ते आणि त्याच्यानंतर टोमॅटो. आता इथं सर्व मसाले टाकल्याच्या नंतर शेवटी टोमॅटो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडेसे क्रंची आहेत माझे त्याच्यामुळे मी याला छान शिजवून घेणार आहे. तुमच्याकडे जर पिकलेले टोमॅटो असतील तर त्याची तर भाजी एकदम भाजी खूप छान होते. आता थोडेसे वाफेवर शिजवू देऊ म्हणजे पाणी टोमॅटोचे जे आहे ते पाणी सुटेल आणि भाजी छान आळेल आपली. आणि इकडे शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकलेली आहे. सकाळची घाई गडबड होती, टिफिन बनवत होते त्यामुळे. तर ही अशी टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त. तुम्ही नक्की बनवा आणि नक्की मला सांगा. तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येकजण खूप छान कमेंट्स करतात त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.